नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मोरे डेअरी फार्म येथे आपलं स्वागत आहे। आज आमचे दोन इथून शेतकरी बंधू आले, जरा त्यांचं डिटेल घेऊ। नमस्कार मामा। नमस्कार। जर आपलं नाव गाव जरा डिटेल द्या की। आम्ही पुणे जिल्हा दौंड तालुका रावमधून आलो। राहू पिंपळगाव। राव पिंपळ गावात आलो। आपलं नाव आडनाव जरा डिटेल। आमचं संपूर्ण नाव हरिभाऊ कानू शिंदे, दौंड तालुका पुणे जिल्हा। साधारण 250 किलोमीटर आहे। गावाचं नाव राहू। आणि ह्या म्हशीचा विषय आमच्या डोक्यामध्ये बसला आणि आम्ही काष्टी किंवा आमच्या जवळच्या बाजारामध्ये गेलो तर थोडंसं आमच्या पसंतीतनं उतरल्यामुळं आम्हाला या तुम्हाला गॅरंटी वाटत ना? म्हणजे आमच्या पसंतीला वगैरे व्हिडिओ पाहून मग त्याच्यानंतर हे आम्ही ग्रामीण भागात येतात हरिणाच्या म्हशी वगैरे येतात, पण माझ्या मनावर आशा नाही किंवा फसवा फसवी वगैरे हा प्रकार होतो। त्यामुळे आम्ही तुमच्या व्हिडिओवर विश्वास ठेवला, पाहिले भरपूर व्हिडिओ पाहिले, महिना 2 महिने झाले पाहिले। म्हशी एकदम ताजी आहे, एकदम ताजे अजून घाण पडायली आहे तर ताज्याच म्हशी आहेत. ताजी आहे। म्हणजे एवढ्या ताज्या म्हशी तर कोण भरत नाही। दूध किती लिटर बघितलं जातं? तरी पण दूध 7.5, 7, 8, 7, 8 एक टाइम 6 लिटरच्या पुढं 6 लिटरच्या पुढे गाडी उतरून सुद्धा गाडी उचलून सुद्धा आजच म्हणजे तुम्हाला काहीतरी वाटल्यामुळे तुम्ही किती म्हशी घेतली तर? चार म्हशी घेतल्या आम्ही। ठीक आहे। मग रेट, क्वालिटी, म्हशी व्यवहार तुम्हाला कसं वाटतं? बरं, एक नंबर आम्हाला क्वालिटी म्हशीचं बरोबर वाटलं, तुमचा रेट बी बरोबरच आहे, त्यात काय 5-6 पैसे यावर बी नाही, काहीच नाही, समोर आहे। मी तुम्हाला चॅलेंज दिले की आपल्या ज्या म्हशी दिलेल्या आहेत ह्या रेटमध्ये हरियाणात आणून द्या, म्हणजे तुम्हाला मी चॅलेंज दिले। हा तर आमच्या डायरेक्ट शेतकऱ्याकडनं खरेदी, तिथं व्यापारी मध्ये कोण नाही आमच्या, त्यामुळे हे डायरेक्ट म्हशी मिळते आणि ओरिजिनल म्हैस मिळते। आज एप्रिल चालू आहे, ह्या दिवसात बी म्हैस येते, देवाचा आशीर्वाद आहे शेतकऱ्यांसाठी, आज बी म्हशी आल्या, नाहीतर आजच्या खरेदी बंदच चालली आहे। उगी ते कुठलाही माल भरायचा आणि म्हशी विकायचा ते का आपलं धंदा आहे। तर ठीक आहे, तर अजून पण म्हशी देऊ पुढच्या वाटतं या परत अजून म्हशी परत आम्ही तुम्हाला आवर्जून भेटायला येऊ। या नमस्कार। नमस्कार।